हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज जी मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे ती आहे कोलंबीचा रस्सा, जी माझ्या आईची एपिक रेसिपी आहे. इट्स टू यम. सो त्यासाठी आपण घेणार आहोत 1 वाटी स्लाइस केलेला कांदा. हा जो कांदा आहे बारीक चिरलेला, हा आपण फोडणीसाठी यूज करणार आहोत. 1 वाटी खोबरं, 1 चमचा मीठ, थोडीशी कोथिंबीर, 1 चमचा हळद, 2 चमचे तिखट, लसूण 7-8 पाकळ्या आणि थोडंसं आलं आणि ऑफकोर्स कोलंबी आपल्याला छान अशी क्लीन करून घ्यायची आहे. काळा धागा काढून स्वच्छ धुवून घ्यायची आहे. सो लेट्स स्टार्ट विथ द रेसिपी. तर सुरू करूया आपण आता कोलंबीचं मॅरिनेशन. कोलंबी घ्यायच्या आहेत एका बाउलमध्ये. त्यात मीठ, हळद. ही हळद माझी नेहमी अशी सवयी येत नाही. त्यानंतर मिरची पूड, मला तिखट आवडतं म्हणून तिखट, आणि 2 पाकळ्या कोकम. मस्त हे मॅरिनेट करायचं आहे. तिखट तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता. मस्त असं झणझणीत कोलंबीचा रस्सा. वा वा, माझी आईची खूपच मस्त रेसिपी आहे ही, जी मी आज ट्राय करत आहे. तुम्ही पण ट्राय करा. पण माझ्या आईची जशी होते तशी मी कुठेच टेस्ट केली नाही आहे. सो कोलंबीचा रस्सा तयार करण्यासाठी सर्वात आधी आपण तेल घ्यायचं आहे एका भांड्यामध्ये. त्यामध्ये आपण हा स्लाइस केलेला कांदा घ्यायचा आहे. कांदा असा छान भाजून घ्यायचा आहे. बघा असा हा कलर आल्यावर त्यामध्ये आपण मिक्स करणार आहोत किसलेलं खोबरं, हे पण आता भाजून घ्यायचं आहे. असं ब्राऊन रंग यायला पाहिजे. आता हे भाजून झालेलं आहे, तर ह्यात आपण मिक्स करणार आहोत लसूणच्या पाकळ्या, आलं, थोडंसं भाजून घ्यायचं आहे, जास्त नाही. गॅस बंद केला आहे मी. त्यावर आता ही कोथिंबीर टाकायची. चिरायची गरज नाही आहे, अशी धुवून तुम्ही स्वच्छ टाकू शकता. हे मिश्रण थंड करायचं आहे आणि मग मिक्सरला लावून वाटून घ्यायचं आहे छान. मिक्सरमध्ये वाटून घेतल्यानंतर हे वाटप असं दिसतं. चला आता सुरुवात करूया माझ्या आईच्या एपिक रेसिपीसाठी. आय होप इट टेस्ट द सेम. कढईमध्ये आधी आपण घेणार आहोत तेल. त्याला फक्त चिरलेल्या कांद्याची फोडणी, बस, अजून कसलीच फोडणी नाही. या सारामध्ये आपण आधीच तिखट, मीठ आणि हळद मॅरिनेशनमध्ये यूज केलं आहे, तर वाटपामध्ये यूज करत नाही आहोत. कांदा भाजला आहे. यात आता आपण एक एक कोलंबी सोडायची. प्रॉन्स अर्धे कच्चे शिजवून घ्यायचे, पूर्ण नाही शिजवायचे आपल्याला.
हे पहा, अर्धे शिजले आहेत. आता ह्यात आपण आपलं सारण मिक्स करूया. वाटतं हे पहा, असं हे मिक्स करायचं आहे आपल्याला. फक्त इथेच आपली रेसिपी संपली आहे. म्हणजे आता काहीच इन्ग्रेडियंट्स ॲड करायचे बाकी नाही आहेत. त्याला आपण छान झाकण लावून शिजवून घेऊया. आता मी थोडं पाणी ॲड करते आहे, कारण की हे थोडं जास्त सुकं होतं आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने जसं तुम्हाला ग्रेव्ही थिकनेस पाहिजे ग्रेव्हीचा तसं करू शकता. तर मी माझ्या ग्रेव्हीची थिकनेस ही ठेवली आहे. वा वा वा, मस्त. काय कलर आलाय. रेडी आहे आपला झणझणीत कोलंबीचा रस्सा. यम, सो यम. याला तुम्ही मस्त गरमागरम भाकरीबरोबर खाऊ शकता, पोळीबरोबर खाऊ शकता. तुम्ही पण नक्की ट्राय करा हा कोलंबीचा रस्सा. अँड प्लीज डू कमेंट अँड शेअर विथ मी द एक्सपिरियन्स. थँक यू.